श्रीराम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. ढगाच्या आड गेलेला सूर्य पुन्हा दिसतो, पण माती आड गेलेली आई पुन्हा दिसत नाही. दोन भाग दाखवले इथे. एक ढगाचा भाग दाखवलं आणि दुसरं म्हणजे मातीचा भाग दाखवला. ज्याप्रमाणे ढगांमुळे सूर्य दिसला नाही तरी तो काही वेळानंतर पुन्हा दिसणारच आहे. ज्याने या पृथ्वीची संपूर्ण सृष्टीची रचना तयार केलेली आहे, प्रत्यक्ष जर पाहायला गेलो प्रत्येकाला कार्य दिलेले आहेत. सूर्याचा बघा, प्रत्यक्ष सूर्यनारायण काय करत आहे? कधी असं झालेलं आहे का की सूर्य उगवला नाहीये? नाही ना. दररोज पहाट होते, दररोज संध्याकाळी प्रत्यक्ष पाहायला गेलं तर रात्र होतच असते. ढगांमध्ये असणारे, प्रत्यक्षात आकाशामध्ये असणारे चांदणे आपल्याला पाहायला मिळत असतात. मग ढगांमुळे सूर्य दिसला नाही तरी तो काही वेळानंतर पुन्हा दिसतो. सूर्य आहे तो आपल्याला जरी दिसत नसला, बघा पावसाळ्याच्या दिवसामध्ये सूर्य दिसत नाही कारण पाऊस असतो, परंतु तो दुसरीकडे कुठेतरी उगवलेलाच आहे ना. जिथे अंधार आहे तिथे तो उगवणारच आहे. कारण काळ, वेळ, चक्र, ऋतुमानानुसार प्रत्यक्षपणे आपल्याला वेळेनुसार पाहायला मिळत असते. परंतु आता पावसाळ्यामध्ये काळे ढग जमा झालेले आहेत. सूर्य आपल्याला प्रत्यक्षपणे पाहायला मिळत नाही, परंतु ते काळे ढग निघून गेल्यानंतर आपल्याला पुन्हा तो सूर्यनारायण दिसणारच आहे. परंतु आई गेल्यावरती पुन्हा कधीच दिसत नाही. प्रत्यक्ष जर पाहायला गेलो, आईच्या अपार प्रेमाची आणि तिच्या शिवाय जगण्याची कल्पना, ज्याप्रमाणे ढगाआड गेलेला सूर्य पुन्हा दिसतो ना, तसं काही नैसर्गिक घटनांमुळे एखादी गोष्ट काही काळासाठी दिसत नाही, पण ती काही वेळानंतर पुन्हा दिसेल. जसं की ढगांमुळे सूर्य दिसत नाही, पण काही वेळानंतर ढग सरसवल्यावर बघा, सरल्यावर सूर्य पुन्हा दिसतो. आता कितीतरी फुटांवरून विमान आपल्याला पाहायला मिळत असतो आणि त्या ढगांमुळे आपल्याला फक्त आवाज ऐकू येतो. विमान काही बघा सेकंदानंतर, मिनिटानंतर आपल्याला पाहायला मिळतं, पण माती आड गेलेली आई पुन्हा दिसत नाही. आता लहान मूल आहे, विचार करा, आपल्या घरामध्ये लहान मुलगा किंवा लहान मुलगी असतेच. जर आपली आई कुठे बाजारात गेली असेल, कुठे गावाला गेली असेल, कुठे बाहेर गेली असेल, तर ते मूल प्रत्यक्षपणे रडून रडून आपल्याला सुद्धा त्रास देत असतं. कारण ज्याला सांभाळायला सांगितलेलं आहे तो संपूर्णपणे देह थकतो. कारण का? ज्या मुलाची आई, ज्या मुलीची आई प्रत्यक्षपणे त्या बाळाच्या बघा प्रत्यक्षपणे नजरेआड आहे, ते लहान मूल रडायचं काही थांबत नाहीये. आई आपल्या मुलांसाठी खूप काही करत असते, सांगायची पण गरज नाही लागत हो. काय आपल्याला हवंय, काय आपल्याला नको आहे, ते सर्व आईला माहीत असतं. तिचं प्रेम हे अपार असतं, कोणी कोणाशी तुलना करू शकत नाही, बरोबर की नाही. जेव्हा आई
या जगातून निघून जाते ना, तेव्हा ती पुन्हा कधीच दिसत नाही आणि तिची जागा ही रिकामीच राहते. ती कोणीही भरू शकणारच नाही आणि ती कधीच भरू शकत नाही. कारण का, ज्याप्रमाणे आईने केलेल्या मुलांवर संस्कार, आई आणि मुलींचं प्रत्यक्षपणे जे असणारं आनंदाचं प्रेमाचं नातं विचार जर केला, आपलं आयुष्य आपण जगत असताना आपण विचार करायचो की आई वडील आहेत, भाऊ बहिणी आहेत, म्हणून आपल्याला कोणी विचारतं. जर तेच नसतील तर आपल्याला कोणी विचारणार आहेत का? आपण एखाद्याच्या घरी गेलो तर आपल्याला आपलं नाव नाही विचारत किंवा तुझं नाव काय नाहीये, तू कोणाचा मुलगा किंवा तू कोणाची मुलगी असं विचारतात. बरोबर की नाही? मग हा प्रश्न जेव्हा आपल्याला कोणी विचारतं त्यावेळी आपल्याला सांगावं लागतं. बरोबर की नाही? आपल्या वडिलांचं नाव किंवा आपल्या आईचं नाव आपण सांगत असतो, कारण आपली ओळख जी आहे ती आपल्या आई वडिलांमुळे आहे. हे कधीही विसरायचं नाही. बरोबर की नाही? परंतु आपण काय विचार करतो की जरी आपल्याला आपल्या डोळ्यांनी सूर्यनारायण जरी दिसला नाही, ढगांच्या आड किंवा डोंगराच्या आड जरी असला, तो केव्हा ना केव्हा तरी आपल्याला दिसेलच. परंतु आई वडील आहेत. जेव्हा आपल्या घरात आई वडील असतात ना, तेव्हा आपण आई वडिलांना बघा प्रत्यक्षपणे विचारत सुद्धा नाही. कारण का, एखादी गोष्ट आपल्याला मनासारखी जर मिळाली नाही तर आपल्यामध्ये राग रुसवा असतोच ना. अहो पण खरंच आई वडिलांकडे पैसे नसतात, परंतु मुलगा किंवा मुलगी हट्टी असते. आई वडील एवढं सुद्धा म्हणतात की बाबा मी संध्याकाळी आल्यानंतर तुला ही वस्तू, तुला ती गोष्ट हवी आहे ती नक्कीच आणेन. परंतु आपल्याला धीर नसतं. आपण त्या गोष्टींसाठी आपण काय करत असतो बघा, हट्ट धरून बसलेलो असतो. पण जेव्हा आई किंवा वडील जगातून निघून जातात ना आणि ती गोष्ट आपल्याला देऊन जातात, तेव्हा आपल्या डोळ्यातून पाणी येतं की खरंच आपण एखाद्या गोष्टींसाठी आपण हट्ट धरून बसलो. आई होती, बाबा होते, तेव्हा आपल्याला ही वस्तू मिळाली. परंतु आपल्याला आता बघा प्रत्यक्ष ती वस्तू आपण एवढी जपून ठेवत असतो. कारण का, आई वडिलांचं प्रेम आहे ना, कोणी विकत घेऊ शकत नाही हो. कारण बघा, प्रत्यक्ष जर पाहायला गेलो ना, आईची जागा, वडिलांची जागा कोणीही घेऊ शकत नाही. फक्त आपण कल्पना करू शकतो. बरोबर की नाही? परंतु प्रत्यक्ष जर पाहायला गेलं ना, जसं ढगाळ गेलेला सूर्य पुन्हा दिसेल, पण मातीआड गेलेली आई आपल्याला पुन्हा दिसणार नाही. म्हणून आयुष्य जगत असताना आपल्याला उत्तम प्रकारे जगायचं आहे. विचारपूर्वक आपण आपल्याला काय हवंय काय नको त्या आईवडिलांना माहीतच असतं. परंतु आपण आपला हट्टीपणा आपण स्वतःहून कमी केला पाहिजे. ज्या गोष्टीमध्ये आपल्याला समाधान आहे त्या गोष्टीमध्ये आपल्याला समाधान बघा प्रत्यक्षपणे घेता आलं पाहिजे. आपल्याला एखादी वस्तू जर मिळाली नाही तर बघा आई वडिलांकडे हट्ट करू नका.
तुम्हाला ती नक्कीच प्राप्त होईल, एवढं मात्र निश्चित आहे. बरोबर आहे की नाही? म्हणून आई वडील आहेत तर प्रत्यक्ष त्यांची सेवा करणं खूप गरजेचं आहे. कारण जेव्हा आपण लहान होतो तेव्हा त्यांनी आपल्याला खूप आदराने, बघा प्रत्यक्षपणे प्रेमाने आपल्याला सांभाळलं. आता आपलेच आई वडील आहेत, आता त्यांची सेवा करणं आपल्याला प्रत्यक्ष जर पाहायला गेलो तर करणं गरजेचंच आहे. हा विश्वास, हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून आपण प्रत्यक्षपणे त्यांच्या सेवेमध्ये कार्य करणं गरजेचं आहे. जय जय रघुवीर समर्थ.